ज्यांच्या नावानं ही स्पर्धा खेळवली जाते गेली 9 वर्ष स्वर्गवासी श्रीराम मस्कर आणि नितीन वारंगे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय। समीर दादा यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय। काल ज्यांचा वाढदिवस अत्यंत थाटामाटात संपन्न झाला त्या स्पर्धेचे प्रणेते आहेत। कमी बोलणं आणि जास्त काम करणे समीर दादांचं वैशिष्ट्य राहिलं आहे आणि मागच्या 9 वर्षामध्ये एक जबरदस्त तुफानी स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारी स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय। त्याचे देखील आपण स्वागत करूया सर्व मान्यवरांचं, आलेल्या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आणि स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय। आज सुट्टीचा दिवस, रविवार सुट्टीचा दिवस आणि आज मध्ये प्रेक्षकांनी निवडलंय मैदान, कारण आज मात्र या स्पर्धेमध्ये एंटरटेनमेंट तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळणार यातील मात्र शंका नाहीये। दुपारचे वाजतात ते 12:20 आणि सामन्याला सुरुवात होते आणि सामना रंगणार 2 संघांमध्ये। गावदेवी वसार मागच्या वर्षी आज संघ हरला, नंतर मात्र रक्ताचे अश्रू रडला, कारण लगातार 2 वर्ष संघानं या स्पर्धेमध्ये बुलेट प्राप्त केली होती। बघायचं या वर्षी त्यांचा काय परफॉर्मन्स पाहायला मिळणार। या जगदीश, या योगेश, तर याच दरम्यान सन्माननीय रमेशजी शेलार यांच्या या ठिकाणी आगमन झाले। विनंती त्यांना आपण व्यासपीठावरती यावं। स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत। आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय। बुलेट ट्रॉफी अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, सकाळचं वातावरण नाहीये, दुपारचं आहे 12:20 मात्र असं वाटतं की सकाळचे 8:30 वाजलेत। लख प्रकाश, निसर्गाच्या कुशीत वसलेलं मैदान, चारी भोवती हिरवीगार दाट झाडी आणि समोर डोंगर आणि बाजूलाच मलंग बाबा। या जबरदस्त ॲटमॉस्फिअरमध्ये रंगणार आज देखील या क्रिकेटचा हंगाम आणि क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कालच संघ चॅम्पियन झालाय, सापाट संघ, आता संघाला देखील आपण पाहू शकाल। मात्र आर्मी प्रतिष्ठान संग्राम नितलस 11 गावदेव वसार या 2 संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत। अभि प्रतिष्ठान संग्राम 11च्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आपण पाहिली, ज्या स्पर्धेला नेहमी नितलस संघाची एक मोठी मानाची स्पर्धा संबोधली जाते, ही स्पर्धा देखील आपण पाहिली आणि त्याचं देखील आपण स्वागत करूया। शेवटचा दिवस, शेवटची मांदी आली आणि रंगणारा क्रिकेटचा मात्र एक जबरदस्त कापरी सिद्धीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहणार आहोत। चला, यस हियर वी गो, ऑल सेट। हॅरी डान्सिंग अंपायर, गुजरात नंतर अहमदाबाद नंतर मात्र आज पाळीच्या मैदानावरती। वेलकम हॅरी, स्वागत आहे तुमचं देखील या स्पर्धेमध्ये। जबरदस्त एंटरटेनमेंट अंपायर, यस हियर वी गो, ऑल सेट। सामन्याला सुरुवात करतोय 5 षटकांचा सामना। फलंदाज तयार, गोलंदाज तयार, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर। यस सोनू, यस नितीन मात्रे यांच्यासाठी सोनू यांची एटीएम बँक खुली झाली। 3 षटकांसाठी 3000 रुपये। पारितोषिकांची रेलचेल आज सुरुवात होणार। भन्नाट वेग, अचूक दिशा, योग्य लेंथ, योग्य लाईन, फलंदाजामध्ये बीट करत असताना वेलकम टू ग्राउंड स्वागत केलं मैदानावरती। गुड बॉलिंग, अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आज आपण पुन्हा एकदा एन्जॉय करणार आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व क्रीडप्रेमिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। काल या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय वारंगे साहेबांनी देखील आपण पाहिल्या स्पर्धेमध्ये। काल ते देखील भरपूर त्यांची रॉयल एंट्री देखील पाहायला मिळाली। अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, राऊंड विकेट, ओ लवली हिट, खबरच्या डोक्यावर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून गेलाय, चेंडू सीमा पलीकडे, पहिला चौकार। पहिला चेंडू डॉट नंतर मध्ये चौकार पाहायला मिळाला की प्रेशराईज केलं होतं गोलंदाजानं P1 मध्ये, त्याचं योग्य उत्तर, चेंडू खराब नव्हता, मध्ये ज्या पद्धतीने शॉटचं एक्झिक्युशन होतं अप्रतिम फटकेबाजी दाखवली आणि आपला क्लास दर्जा दाखवत असताना फलंदाज पाहायला मिळाला। वेगवान चलत गती गोलंदाज अतुल येतोय, एज विकेट किपर आपलं काम चोख बजावत असताना प्रमोदला आपण पाहतोय, प्रमोद पावशे। तर बघा, प्रेक्षकांना आता सुवर्ण संधी आहे। कमाल प्रेक्षक जेल अर्थात आयबा जेलसाठी या स्पर्धेचे दमदार आयोजक डॅशिंग पर्सनॅलिटी अर्थात आमचे समीर दादा देसाई यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज आयबा जेलसाठी आमच्या प्रेक्षकांना, आणि जसं मच्छिंद्र सर वेळ होईल तसं 1000 रुपये होतील आणि एंडिंगला 1500 रुपये। सुरुवातीला प्रत्येक कॅचसाठी 500 रुपये। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एज लागली, यस इट इज, गलीमध्ये टच करतोय आणि फलंदाज पहिला धक्का। सोमनाथ चेंडू खाली, अतुलला मिळालेलं पहिलं यश। सुरुवात अतुलने मात्र चांगली केली होती गोलंदाजीमध्ये, वेगवान गोलंदाजी दाखवत असताना आणि मात्र एक पहिला धक्का निर्माण केलाय। नितलस संघ ज्याने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, गावदेवी वसार संघाला सांगितलं की या तुम्ही फलंदाजी करा। लगातार 2 वर्ष आज संघ बाईक बुलेट घेऊन गेलाय, मात्र मागच्या वर्षी जेव्हा हरला असं वाटलं की सर्व गमावलं की काय, तर ज्या पद्धतीने संघाचं
पाठीराखे या मैदानावरती येतात, उत्साह दाखवतात. मात्र जेव्हा सामना हारला त्यावेळी असं वाटलं की खूप काही हरवलं या संघानं. मात्र त्या चुका या वर्षी सुधारण्याचा प्रयत्न करेल अशा आपण अपेक्षा बाळगूया. नवीन फलंदाज इनॅट नंबरती यश योगेश. तर या ठिकाणी बघा प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी आणि 3 बॉल 3 षटकार मारले किंवा 3 बॉल 3 चौकार जरी मारले तरी खेळाडूसाठी 2000 रुपयाचं प्राइज हे स्पर्धेचे लाडके आयोजक अर्थात समीर दादा देसाई यांच्या वतीने देण्यात येईल आणि प्रेक्षकांना कमाल जेल आयबा जेलसाठी 500 रुपयाचं प्राइज. MTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट स्वागत आहे तुझं. रोशन देखील खूप प्रचंड मेहनत. काल नाईट टुर्नामेंट, पहिल्यांदा डे नंतर नाईट, पुन्हा इथे डेला आलेत. ही मेहनत आहे मित्रांनो. सक्सेस वॉन्ट्स yes time and discipline and hard work. Beautiful delivery once again. येस नितलस गावचे आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व शैलेश पावशे आमचे परम मित्र जर हा सामना एन्जॉय करत असतील तर त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. संग्राम ट्रॉफीमध्ये त्यांचं भरपूर मोठं योगदान असतं. आमचे परम मित्र शैलेश पावशे जर हा सामना पाहत असतील तर त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. खूप चांगली स्पर्धा सुरुवातीला हंगामध्ये तुम्हाला पाहायला मिळते रायगड परिसरामध्ये नितलस गावच्या माध्यमातून. यावर्षी देखील ही स्पर्धा उच्चांक गाठला त्या स्पर्धेनं. धावसिकेला आकार नाही आहे, 4च धावा 1 चौकार आपण पाहिलेला. अतुलचं गोलंदाजीचं विश्लेषण खूप चांगलं राहिलं. पहिला डॉट नंतर चौकार नंतर डॉट नंतर विकेट नंतर डॉट फायनल ड्यूरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर फर्स्ट पॉवर प्ले. फक्त एक चौकाराचा आपत वगळला तर मात्र फारशी चांगली फटकेबाजी झाली नाहीये. स्क्वेअर कट दाखवला, चेंडू निघून गेला थर्ड मॅन रिझर्व्हमध्ये आणि पाहता पाहता चेंडू सीमा पलीकडं दुसरा चौकार या सत्रातील. पहिल्या षटकाची सांगता झाली, 2 चौकार पाहायला मिळाले आणि 8 धावा धापलकावरती. ॲक्शन रिप्ले बघा खूप लवकर अवे फ्रॉम बॉडी चेंडू याली मात्र लवकर पिक केलाय आणि चेंडू कट करत असताना स्क्वेअर कट दाखवत असताना थर्डमॅन रिझनला चिरत चेंडू निघून गेलाय तो चौकारासाठी. दोन्ही चौकार ऑफ साईडला आले. एकही अजूनही ऑन साईडला धाव नाहीये, एकही मात्र डबल नाहीये, एकही ट्रिपल नाहीये, एकही सिंगल नाहीये, एकही लेग बायज नाही, एकही वाईट नाहीये. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 चौकाराचा आपात वगळला, एक गडी देखील पास केला अतुलनं आणि एका षटकाची सांगता झाली. 19 धावा धाव फलकावरती फक्त 8. समीर दादांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पाहतोय. समीर दादांकडे आम्ही खूप काही शिकलोय. कमी बोलायचं आणि जास्त काम करायचं. कारण हे व्यक्तिमत्व फार कमी बोलतं. कारण बोलणारी लोक आणि काम करणाऱ्या लोकांचे फार फरक असतो. कमी वयामध्ये समीर दादांनी घेतलेली उंच उडी, गरुड झेप त्यांची, ही झेप कायम असू दे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. नवीन गोलंदाज येत असताना P2मध्ये फिल्डिंगमध्ये चेंजेस हवेत. गोलंदाजाला प्रमोद येतोय. प्रमोद पावशे. इथलंच गाव कुस्ती पैलवानांचं गाव आहे जिथे अखाडा देखील आहे. कुस्तीचं पैलवान चितपट कसं करायचं विरोधकाने त्यांना चांगलं ठाऊक आहे. कुस्तीच्या माध्यमातून भरपूर पैलवान याच नितलस गावात घडत असतात. तो हा नितलस गाव आणि त्यांच्याच संगतीला खेळणारा गावदेवी वसार एक आदर्श संघ म्हणून वसार संघाला नेहमीच पुरस्कार मिळाले आहेत. तो वसार संघ टॅप करण्याचा प्रयत्न शेवटच्या मुमेंटला चेंडूला येऊ दिलं. चेंडूची लेन मात्र ओळखू शकला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी करत असताना गुडलेस पावरने चेंडू टेक ऑफ करायचा होता, मात्र चेंडू खाली राहिलाय. टॅप चॉप करायचा होता चेंडू फलंदाजाला. डॉट डिलिव्हरी. MTCची जबरदस्त आम्हाला माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असत. रोशन व्हेरी गुड जॉब. पहिले इनिंगचा खेळ सुरू असताना सत्र सुरू असताना पूर्वार्ध मात्र एवढा चांगला राहिला नाहीये. वसार संघ चाचपडत खेळतोय. मागच्या वर्षी चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो सातत्यानं आणि बघायचं किती परिवर्तन पाहायला मिळालं. डाऊन द ट्रॅक व्हॉट अ फॅबुलस शॉट. हा चेंडू निघून गेलाय तो लॉकआपच्या डोक्यावरनं. पंचांचा इशारा होतोय पहिला षटकार. गावची जत्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा म्हणजे म्हसा जत्रा ती सध्या सुरू आहे. क्लास कव्हर ड्राईव्ह व्हॉट अ फंटास्टिक शॉट. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटची उंची आणि ब्युटी ऑफ क्रिकेट दाखवला. क्लास कव्हर ड्राईव्ह सीमा पलीकडं अजून एक देखना चौकार. या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला आयोजन केलंय पाले गावाला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला श्रीराम मस्कर. अप्रतिम कामगिरी रवी बायलेच्या माध्यमातून सिनियर खेळाडू कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण दाखवलंय. काल मात्र मला प्रेमात पाडलं ते आपण पाहणार होतो पुढचा सामना. का सापाट संघाच्या निल्सन मडून आम्हाला प्रेमात पाडलं.
काय स्ट्रॅटेजी दाखवली शेवटच्या फायनलच्या सामन्यामध्ये. हेदुटणे संघाविरुद्ध त्यानं शेवटचं षटक हाताला फक्त 4 धावा दिल्या आणि सुरुवातीला काय फटकेबाजी दाखवली आणि काल उंबारली चषक त्यानं चॅम्पियन ठरलेला तो संघ. काय जबरदस्त एंटरटेनमेंट केलं निल्सन मडवीनं. अनुभव का असतो तो आता मध्ये दाखवतोय. अनुभव फार महत्त्वाचा घटक असतो क्रिकेटमध्ये आणि तो रवी वायलेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न दर्शक धापलकावरती त्यांच्याकडे दे. आपण पाहतो सन्माननीय आमचे रमेश शेठ शेलार शाखा प्रमुख यांच्या वतीनं लगातार 3 बॉल 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं प्राइज आणि लगातार 3 बॉल 3 चौकार मारले तर 2000 रुपये आहेत. त्यानंतर केतन दादा सेलार उपसरपंच यांच्या वतीनं आयबा कॅशसाठी प्रेक्षकांना 1000 रुपये आहेत आणि समीर दादा देसाई यांच्याकडून 500 रुपये म्हणजे प्रेक्षकांना आयबा जेलसाठी 1500 रुपयाचं प्राइज आहे. लगातार 3 षटकार मारले किंवा 3 षटकारांसाठी 3000 आणि समीर दादाकडून 2000 असे 5000 रुपये आहेत. खरं तर हे भरपूर प्राइस या मॅच मध्ये. थँक्यू योगेश. रवी भाईलेचा विकेट गेला या प्राईजच्या नादामध्ये. बघा प्राईज भरपूर आहेत. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न केला आहे मात्र वॉटर डिसिजन अंपायर परफेक्ट डिसिजन पंचांचा. कारण मिडल स्टंपला चेंडू खाली होता, डिपिंग झाला होता आणि योग्य निर्णय. यश योगेश. तर याच दरम्यान MM वायले यांचं या ठिकाणी आगमन होतंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. या व्यासपीठावरती स्पर्धेच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे की आपण यावं. 18 वरती 2 धक्के. पहिल्या षटकामध्ये 8 धावाला 2 चौकार पाहायला मिळाले. रवी भाईलेने संघाला एक चांगली उभारी दिली. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न मोहात पडला तो रिव्हर्सच्या आणि काय योग्य डिसिजन पंचांचा. परफेक्ट डिपिंग चेंडू यॉर्कर होता, डीप होत होता चेंडू आणि पंचाने पाहिलंय योग्य निर्णय पंचांचा. 18 वरती 2 धक्के. साइड आर्म गोलंदाजी कट केलाय. वाडा शॉट स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय. चेंडू सीमा पलीकडे निघून गेला. सीमा पलीकडं अजून एक चौकार. रवी जरी बाद झाला तर मला फरक पडत नाहीये हे दाखवलंय. अजून एक देखणा चौकार. आपलं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. समीर दादा देसाई यांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. 22 वरती 2. 12ची सरासरी कायम ठेवली मैदानावरती. अजून एक चेंडू चकेल बाकी आहे. एकही सिंगल नाहीये, एकही डबल नाहीये, एकही ट्रिपल नाहीये, फक्त चौकार आणि षटकार. हीच भाषा आज पाहायला मिळाली गावदेवी वसारच्या माध्यमातून. हे देखील वैशिष्ट्य राहिलं. 11 चेंडूमध्ये 22 धावा, एकही सिंगल डबल नाहीये, फक्त चौकार आणि फक्त षटकार. गुड डिलिव्हरी. एंड ऑफ द कपल ऑफ द ओव्हर्स. 22 लॉस ऑफ द 2 विकेट्स. कपल ऑफ द ओव्हर्स. 2 षटकांची सांगता 22 धावा 2 गडी बाद. आज मजा येईल. अंगाला स्पर्श करतोय गारगार वारा. असं वाटतं की आम्ही असं वाटतं की मैदानावरती आल्यानंतर योगेश मला नेहमीच जाणवतं की आपण काठमांडूला आलो की काय. नेपाळला काठमांडू अशाच प्रकारे वातावरण असतं, अशा दरीखोऱ्या असतात आणि तसं आम्हाला इथं वाटतंय की नेपाळमध्ये आलो की काय, काठमांडूला आलो की काय. असं वातावरण, प्रसन्न वातावरण, अगदी प्रफुल्लित वातावरण, अगदी ताजूतराणा वातावरण या मैदानात तुम्हाला पाहायला मिळतंय. 22 धावा 2 गडी बाद 2 षटकांची सांगता होते. जय मल्हार वाडेकर संघ आणि गावदेवी काकडवांच्या सामना पहिला झाला आणि वाडेकर संघानं पुन्हा विजयाची नांदी मैदानावरती टाकताना पाहायला मिळाली. मात्र काकडवाड संघाचं अस्तित्व संपुष्टात आणलं वाडेकर संघानं. फिरकीचं माहेरघर समजलं जाणारं वाडेकर संघ शेवटच्या षटकामध्ये 25 धावा चेस करत आल्यात. आमचे स्कोरर आम्हाला खूप चांगली माहिती देत असताना सर्वेश जी फलंदाजी केली ती मात्र आज पाहण्यासारखी ठरली. 4 षटकार त्याने दाखवले आणि काल राहुलने देखील 4 षटकार मारले. 23 धावा त्याने देखील काल चेस केल्यात. शेवट 21 धावा लगातार 3 षटकार 4 षटकार त्याने देखील दाखवले. मध्ये संघ बाहेर फेकला गेला दहीसर संघ. या सर्वेची विकेट सर्वेची जी फलंदाजी ती देखील अपलोड झाली MTC वरती. पाहू शकाल आपण जर ती पाहिली नसेल तर. 22 वरती 2 नवीन षटकार प्रारंभ होतो. 11 सराचे काम राखले. या षटकामध्ये भरपूर धावा आल्या कारण पहिल्या षटकामध्ये आले होते फक्त 8 धावा. गणित परिवर्तन. वेगवान चेंडू खोलवऱ्या टप्प्याचा ऑन साईडला दिशा देताना पुढे सरकलाय. लॉंग ऑनला बॅकअप होतं. प्रतीक आला होता मात्र प्रतीकला थोडासा उशीर झालाय चेंडू उचलण्यासाठी. चेंडूवर येणं वाकणं उचलणं आणि काय ॲक्शन होती हॅरीची. ॲक्शन रिप्ले आम्हाला बघण्यास मजा येईल. ज्या पद्धतीने ॲक्शन दाखवली ती हॅरीची ॲक्शन बघा वेगळी फार होती. पोझिशनमध्ये लवकर आले हॅरी. गुडघ्यावरती हात ठेवले आणि काय पोझिशन होती बघा. आणि ती पनामा कॅप त्यांची हलताना डुलताना पाहायला मिळाली. हेच तर वैशिष्ट्य राहिलं हॅरीचं. त्यामुळे भरपूर हॅरीला मागणी असते. आता गुजरातला पाहिलं, अहमदाबादला पाहिलं आणि आज मात्र पाल्याच्या मैदानावरती
त्यांचा जलवा तुम्हाला पाहायला मिळेल. 24 वरती 2 गडी बाद. तिसरं षटक, पहिले डबल धावा, व्हाट अ शॉट, कडक, यस दॅट्स अ सिक्स. आणि षटकार बघा कसा दिलाय, हॅरीची शैली बघा, क्या बात है हॅरी, छा गए आप तो, दे रहा है दुरुस्त है, और आज की शाम हैरी के नाम. तीस धावा चेंडूची मागणी केली जाते. या चेंडू थोडासा बाहेर गेलाय, भरपूर बाहेर गेलाय. जे प्रेक्षक वर्ग तिथे असतील तुम्ही पोहोचू शका असाल. चेंडू भरते चेंडू, मॅच चेंडू आतमध्ये द्या. यश योगेश. तर याच दरम्यान आमचे बालू भटजी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. स्वागत आहे आपलं स्पर्धेच्या वतीनं. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. प्रोजेक्ट स्कोर 65 दाखवला होता. मगाची जी ऍक्शन होती हॅरीची बघा, ही दाखवली पुन्हा एकदा रोशननं. काय वेगळी ऍक्शन होती, जसं वाटतं की व्हायब्रेट मोडवरती आहे हॅरी. जो मोबाईल आपला व्हायब्रेट मोडवरती असल्यानंतर अशा प्रकारे हालचाली पाहायला मिळतात, ते कंपन पाहायला मिळतं मोबाईलमध्ये. ऑनसाईडला गेल्याचा प्रयत्न, एच लागली, विकेट किपर कोणती चूक करत नाहीये. व्हॉट अ जजमेंट, प्रमोदनं झेल टिपलाय. आणि तिसरा धक्का, 30 वरती तिसरा धक्का. जी देखील पर्वणी असते. यस, पंच आम्हाला सांगत असता खून करत असताना टायमिंग, क्या बात आहे. सूरज दुधकर बाईक बुलेट प्राप्त करणारा खेळाडू मैदानावरती आलाय. मग अशी रवी पाहिलेला आपण पाहिलं, त्यांनी देखील बुलेट प्राप्त केली होती या स्पर्धेमध्ये. राहुलने देखील बुलेट प्राप्त केली होती, मात्र राहुलचा संघ स्पर्धेत बाहेर गेलाय. बघायचं वसार संघ ज्याने मागच्या 2 वर्षामध्ये आम्हाला एंटरटेनमेंट केलं, मात्र गतवर्षी हा संघ लवकर बाहेर फेकला गेला. बघायचं त्या चुका पुन्हा एकदा पाहायला मिळणार का, की त्याच्यामध्ये काही दुरुस्ती निर्माण करणारा संघ. जसं की 30 गडी बाद झाले, 3 पहिल्या षटकामध्ये, 8 धावा दुसऱ्या षटकामध्ये, पारशी धावा पाहायला मिळाले 13. तदनंतर मात्र 30 धावा 3 गडी बाद. गुड बॉलिंग फ्रॉम द अतुल, व्हेरी गुड कमबॅक. ओ लवली डिलिव्हरी. मात्र पंचांनी लगेच सांगितलं हाईट फॅक्टर जास्त होता आणि लेग बाय चिकून बघा, क्या बात आहे. हॅरीला पोलिओ झालाय, क्या बात आहे. लेग बाय चिकून दाखवत असताना खूप चांगलं एंटरटेनमेंट, कारण ह्या स्पर्धेमध्ये हॅरीचा डान्स, त्यानंतर आमच्या डीजेची देखील पर्वणी असते, हे देखील विसरता कामा नये. चेंडूची लाईन बघा, खूप बाहेर होते. पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर होती, आणि हेच हॅरीने सांगितलं की पिचिंग बाहेर आहे, इम्पॅक्ट बाहेर आहे, आणि लेग बायचा इशारा करत असताना एक वेगळ्या शैलीतनं 31 धावा 3 गडी बाद. चौथं षटक मार्गस्थ असताना किती धावा उभारेल, नितल्या संघाविरुद्ध किती मोठं टार्गेट निर्माण करेल, ही सांगणं फार गरजेचं असणार आहे आणि चर्चेचा विषय असणार आहे. हॅमर केल्या चेंडूला सरळ बॅटनं खेळायचा प्रयत्न होता, मात्र क्रॉस बॅट खेळण्यात दाखवून दिलाय. चेंडू ऑन साईडला, लॉंग ऑनला बॅकअप चांगलं होतं, मिळणार ते एकच धाव. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आज या स्पर्धेला आपण निरोप देणार, कारण भरपूर चांगली स्पर्धा, संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटणारी स्पर्धा, आणि नेहमी यशाच्या शिखरावरती 9व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र लक्ष केंद्रित करणारी एकमेव स्पर्धा आपण पाहतोय याच मैदानावरती. वरती गतिमान चेंडू ऑन साईडला, फ्लिक ऑफ द रिस्ट दाखवत असताना चेंडू फायनल ग्रेझरमध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू पोहोचेल तोपर्यंत चेंडू निघून गेलाय सीमा पलीकडं 4 धाबांसाठी. आणि देखा हॅरीची ऍक्शन, यस 4 धाबा. धावा 3 गडी बाद. यस, थँक्यू. काही सन्मान आहेत, आपण सन्मान घेऊ. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय युवकांचे प्रेरणास्थान समीरदादा देसाई यांना इन्व्हाइट करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करू. कारण पाहुणे मंडळीचं सातत्याने या ठिकाणी आगमन होते. तर या दरम्यान सर्वांचे लाडके परिचित व्यक्तिमत्व, आणि प्रत्येक कार्यक्रमाला, कोणताही कार्यक्रम असू द्या, शुभ कार्य असू द्या, त्या शुभ कार्याच्या मुहूर्तावरती भटजी तात्या हवेच असतात. आणि सर्वांच्या परिसरातील बाळू भट
यांचं या ठिकाणी आगमन झालंय. भटजीता त्यांना विनंती असेल की आपण यावं आणि आपल्या या मानाचा स्वीकार करावा. अतिथी कक्षामध्ये या. भाऊ भटजी गेले कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्या या परिसरामध्ये मात्र अगदी चांगलं त्यांच्या वतीने शुभ कार्य केलं जात आहे. त्यांचा या ठिकाणी आपण करूया सदिच्छा सन्मान. समीरदादा देसाई यांच्या शुभाशय मायेची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी करतोय सन्मान. त्याचबरोबर पुढचा सन्मान तर जयंत चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इक्बालबाई यांना सुद्धा विनंती करेन की आपण यावं. या काल आमच्या समीरदादांचा वाढदिवस होता का मात्र त्यांना या ठिकाणी उपस्थित राहता आलं नाही आहे. मात्र आज न विसरता ते या ठिकाणी पुष्पगुच्छ घेऊन पुन्हा एकदा शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी आमचे जयवंत चौधरी साहेब, इक्बालबाई हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करतोय. चला सामना सुरू झालाय. जाऊया पुन्हा एकदा आपण मच्छिंद्र पाटील सरांकडे. थँक्यू जगदीश. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. 36 वरती 3 कारण काल भरपूर मान्यवर देवारा शुभेच्छांच्या देवारे घेऊन समीरदादांसाठी आले होते आणि आज काही मित्र परिवार आज देखील आला. चेंडूला शेवटच्या मोमेंटला कट केला. त्याचे गोलंदाज स्वतः गोलंदाज चेंडूला फॉलो थ्रोमध्ये बॅकअप केलं त्यानं. मात्र थ्रो त्यानं अंडरआर्म दिलाय. चांगला निर्णय होता त्याचा कारण बॅकअपला कोणीच नव्हतं. जर थ्रो त्यानं ओव्हरदम केला असं किंवा पॅरल केला असं तर मागात पडलं असतं. मात्र अंडरआर्म थ्रो दिलाय त्यानं. एक चांगला निर्णय होता गोलंदाजा. 37 वरती 3 गडी बाद. चौथं षटक मार्गस्थ असताना नितलस आणि वसार यांच्यामध्ये या अंगामध्ये पहिली लढत पाहायला मिळते या मैदानावरती. त्यामुळे दोन्ही संघाची ताकद भरपूर आहे. त्यामुळे वसार संघ स्थानिक संघ आहे, भरपूर पाठीरेख आहे. नितलस संघ तलोजा एमआयडीसी लोकप्रिय संघ आहे आणि एक दादा संघ म्हणून ओळखला जातो. या संघानं काय एंटरटेनमेंट केलं नितलस स्पर्धेमध्ये. जबरदस्त एंटरटेनमेंट केलं. भिवंडी सारख्या संघांना या संघानं मात दिली होती. काय एंटरटेनमेंट केलं त्या संघानं ते देखील विसरता येणार नाही आहे. फार कमी कालावधीमध्ये नितलस संघाची देखील गरुड झेप आम्ही पाहतोय आणि वसार संघ कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमीच दादागिरी निर्माण करणारा, मक्तेदारी निर्माण करणारा क्रिकेटच्या माध्यमातून संघ आपण पाहिला आहे. ऑनसाईडला केल्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला आहे. मात्र फलंदाज जास्त चेंडू टेकऑफ झाला नाही आहे. त्याला बॅटवरती घेणं थोडंसं कठीण झालं आणि डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. ॲक्शन रिप्ले बघा. वेगवान चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर रिटर्न क्रीजच्या थोडासा बाहेर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला आहे. इम्पॅक्ट चांगला होता आणि चेंडू डाऊन द लाईन राहिला आहे आणि फलंदाज बीट करत असताना डॉट डिलिव्हरी. 37 लास्ट ऑफ द 3 विकेट्स. मजा येईल सामन्यात. 37 धाबा. वसार संघ 50-55 किती धाबा कुठेल ह्याची देखील उत्कंठा शिकायला पोहोचते. मात्र सुरेश दुधकर जो 3 चेंडूचा सामना करत 4 वरती खेळतोय स्ट्राईक एंडला. डावकर अत्यंत घातक फलंदाज. किती मोठी कामगिरी केली याच्याकडे लक्ष लागलंय. राऊंड अ विकेट. वॉट अ शॉट. क्लासिकल स्ट्रोक दाखवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू फेकून दिलाय एक्झॅक्टली कॉमेडी बॉक्स मध्ये षटकारासाठी. थँक्यू डीजे. ॲक्शन रिप्ले बघा. चेंडू खराब नव्हता. राईट आर्म राऊंड विकेट. डावकर फलंदाज. हाच तर सूरजचा क्लास आहे. सूरज दुधकरनं आपला क्लास दाखवलाय या षटकारावरती. चेंडूला हॅमर केलाय. पॉवरफुल शॉट मात्र झेल सुटलाय आणि चौकार की षटकार हे पाहणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे खराब क्षेत्ररक्षण. चौकार देखील गेलाय. झेलही सुटलाय आणि चौकारही गेलाय आणि सूरजला मिळणार जीवनदान. बघा ॲक्शन रिप्ले कशा पद्धतीने राऊंड विकेटला समोर चेंडू खेळलाय. हॅमर केलं चेंडू. प्रचंड ताकदीचा वापर केलाय. 4 स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करत असताना झेल सुटला आणि चौकार देखील. ब्लॉक ऑल. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये हिट करण्याचा प्रयत्न. नाहीये दैव बळवंत. जी हा नशिबाची साथ. जर चेंडू हिट झाला असता तर फलंदाजाला मागे देखील पाहण्याची गरज भासली नसती आणि सूरज दुधकर मात्र वाचलाय. 15 वरती खेळत असताना 6 चेंडूचा सामना केलाय. एक जबरदस्त पारी खेळत असताना एक चौकार एक षटकार दाखवलाय. सुरुवातीला शांत राहिलाय. 3 चेंडूमध्ये 4 धाबा कुठल्या. नंतर मात्र फ्लाइंग स्ट्रोक दाखवले त्याने मैदानावरती. एक चौकार षटकार दाखवलाय आणि 49 धाबा 48. शेवटचा चेंडू षटकातील. गुड बॉलिंग फ्रॉम द साहिल. कमी
वयाचा गोलंदाज, कमी अनुभव असणारा गोलंदाज, मात्र गोलंदाजी खूप चांगली राहिली साहिलची. साहिल थोडासा नाराज झाला जेव्हा सूर्य दुधकरचा झेल सोडला तेव्हा मात्र थोडासा नाराज झाला. 48 धावा 3 गडी बाद, 60 65 70 किती धावा उभा राहील शेवटच्या 7 चेंडूमध्ये हे पाहणं गरजेचं असणार आहे. ग्रेट डिलिव्हरी, लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरेशन, ब्युटिफुल डिलिव्हरी आणि एंड ऑफ द 4th ओव्हर. बघा किती चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. खूप चांगलं समापन केलंय. 48 वरती 3, 4 षटकांची सांगता होते. होता पाले या गावाचा, श्रीराम मस्कर या नावाचा. होता पाले या गावाचा, श्रीराम मस्कर या नावाचा. चषक ठेवलंय पाले गावाला, आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. त्याकडीचे फक्त ठाणे जिल्ह्यापुरतं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चषक गाजतंय. तर ज्या पद्धतीने स्पर्धा 9व्या वर्षामध्ये पदार्पण करते, या स्पर्धेचं डिसिप्लिन, ट्रान्सपरन्सी, या स्पर्धेचं सातत्य, कन्सिस्टन्सी, या खूप काही गोष्टी आम्ही पाहिल्या आहेत मागच्या 9 वर्षामध्ये. आणि हा अविरत प्रवास अजून तसा सुरू आहे आणि तसा सुरू राहील अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय. 48 धावा 3 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात, आम्ही 4 षटकात किती धावा आल्या ते तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 14 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्यात त्या 13 धावा आणि साहिलच्या षटकामध्ये आल्यात त्या 12 धावा. गुड अनालिसिस. तुला 2 षटकं फेकलेत, त्याने 21 धावा दिल्या, थोडासा मागणा ठरला तो आणि 2 गडी देखील त्याने बाद केलेत. 48 धावा 3 गडी बाद. बघायचं वसार संघ, गावदे वसार संघ किती चांगली कामगिरी करेल. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न नाही जमला, फुल आणि डिलिव्हरीचा बीट केलाय आणि हॅरिस सांगत असताना की चेंडू बीट झालाय. डॉट डिलिव्हरी. मागच्या 3 चेंडूवरती मात्र धावा आल्या नाही जास्त. मागच्या 3 चेंडूवरती फक्त एकच धावा पाहायला मिळाली, तीही रिस्की सिंगल पूर्ण केली होती सूर्य दुधकरनं. गुड बॉलिंग. पहिला चेंडू लेगस्टम ऑफस्टमच्या बाहेर, नंतर मात्र लेगस्टमच्या बाहेर आणि हॅरीचा काहीतरी इशारा वाईटचा येतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. वाईटचा इशारा दाखवला हॅरीनं. याच्या अगोदर त्याने षटकाराचा इशारा दाखवला होता. आणि याचबरोबर 50 धावा फलकावरती. वेलकम 50. अर्धशतक. हे अर्धशतक नसून तुमचा आत्मविश्वास असतो जेव्हा 50 धावा फलकावरती लागतात, एक वेगळी ऊर्जा असते. आणि हे बघा कशा पद्धतीनं हे स्पॉट आहेत जिथे खेळाडू सीत आहेत. जबरदस्त जबरदस्त होम साईड लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून एंटरटेनमेंट केलं जातं. आणि टेक्नॉलॉजी का असते, तंत्र का असतं, हे संपूर्ण दाखवलं आहे या स्पर्धेमध्ये MTCनं. रोशन आणि त्याची संपूर्ण टीम व्हेरी गुड जॉब. 50 धावा 3 गडी बाद. अजूनही 5 चेंडू देखील पर्याप्त आहे. 5 चेंडूमध्ये सूर्य दुधकर देखील मैदानावरती आहे आणि कुणाल देखील मैदानावरती आहे. कुणालनं फारशी कामगिरी केली नाही आहे. आणि हा बघा हा बघा हा बघा हॅरीचा अंदाज. क्या बात आहे. नटखट आदा. वाईटचा इशारा दिला त्यानं आणि तोही फलंदाजा समोर जाऊन. नशीब गोलंदाजा समोर गेला नाही, खरं थोडासा राग येतो गोलंदाजाला, खरं तो वाईट चेंडू होता. धाव फलकावरती 51 धावा. आज एंटरटेनमेंट होणार, कारण आज रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीच्या दिवशी या स्पर्धेमध्ये भरपूर काय एंटरटेनमेंट तुम्हाला पाहायला मिळणार. वेलकम हॅरी, व्हेरी गुड जॉब. 51 धावा 3 गडी बाद. फुल टॉस ऑनसाईडला केल्याचा प्रयत्न, नाराज झाल्या स्वतःवरती. आणि हा चेंडू आता वाईटचा चेंडू आहे. क्या बात आहे. मला असं वाटतं की येणारी ऑलिम्पिकमध्ये हॅरी भाग घेऊ शकतो, तर ज्या पद्धतीने त्याची बॉडी लँग्वेज ऑलिम्पिकमध्ये निश्चित लवकरच पाहायला मिळणार. क्या बात आहे हॅरी. जबरदस्त. एखादे कराटे मास्टर सारखा असं वाटतं की मला यस, ज्या पद्धतीने त्याची ती बॉडी लँग्वेज, हेच तर कलाकार आहेत मित्रांनो. आणि ही कला आहे हॅरीची. भरपूर मागणी असते हॅरीला सध्या. खोदून काढला चेंडू पॉईंटच्या दिशेनं, चेंडू निघून गेला कव्हर पॉईंटला. कव्हर करते पण मिळणार तो एकच दुसऱ्या वेळेचा प्रयत्न नाही आहे. आणि हॅरी बघा किती लवकर पोझिशनमध्ये येतोय. गुडघ्यावरती हात, ती नजर, ती पनामा कॅप, ते ग्लोव्स त्याचे आणि ती त्याची बॉडी लँग्वेज सर्वांना मात्र एंटरटेनमेंट करते. 53 धावा 3 गडी बाद. मागच्या काही चेंडूवरती मोठे फटके आले नाहीत. मागच्या 5 चेंडूवरती एकही चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये. आणि त्याला गावदी वसार संघाची धावसंख्या जी 50 वर हळूहळू का होईना मात्र मार्गक्रमण करते. ग्रेट डिलिव्हरी. मात्र लाईन चुकली, लेन चांगली होती आणि हॅरीचा इशारा येतोय तो मात्र व्हाईटचा येतोय. हे बघा हॅरी बघा, अपनी दुनिया में अलग उनकी दुनिया है और अपनी अलग दुनिया में मस्त है. ये देखिए 54 धावा. सिंड्रेला ट्रस्ट टाइप. गुड बॅटिंग. समोर चेंडू खेळलाय, कव्हर करताना मात्र चेंडू वीट करतोय खेळाडूला. चुकीचा क्षेत्रक्षण इथला संघाच्या माध्यमातून दुसरी चूक, चौकार.
भरपूर काही तुम्हाला शिकायला मिळणार या स्पर्धेच्या माध्यमातून. हा समीर दादा आपला पूर्ण पैसा वसूल आहे, कारण एंटरटेनमेंट हेरी करतोय. आज भरपूर प्रेक्षक आज तुम्हाला पाहायला मिळतात. मजा येईल या स्पर्धेमध्ये. अजून ऑन साइडला वॉट अ शॉट, क्लासिक स्ट्रोक, वन बॉल सीमा पार, फायनलिंगला क्लिअर करतोय. लवकर चौकार खेचलाय, दणदणीत चौकार. मोजावी लागणार. किती लवकर पोझिशन मध्ये येतोय बघा, खूप लवकर पोझिशन मध्ये, लाईन लवकर पिक करतोय आणि बॉडी लँग्वेजचा वापर करायचा, फुटवरचा योग्य वापर करतोय, शॉटचं सिलेक्शन देखील चांगलं दाखवतोय. एका झेलची किंमत मोजावी लागणार इथल्या संघाला. यस इट इज. अजून एक मोठा फटका, पॅरल स्ट्रोक, षटकार. पेलवान आला, हॅरी पण आला. 66 धावा दापलकावरती. लास्ट डिलिव्हरी, 9 चेंडू फेकलेत गोलंदाजाने शेवटच्या षटकामध्ये आणि 10वा चेंडू नाही जमलं. स्ट्रॉंग अपील. पंचाने सांगितलं हाईट फॅक्टर जास्त होता, या चेंडूमध्ये फ्लाईट जास्त होता आणि हे पंचाने दाखवत असताना तब्बल 10 चेंडूंचं षटक संपलं. सर्वात मागणं षटक राहिलं आणि 67 धावा, 3 गडी बाद. सूरज दुधकरनं केल्यात खूप चांगली फटकेबाजी. नितीनचं षटक राहिलं. नितीननं फक्त 4 धावा कुठल्या, रविवाल्यानं 10 धावा, विकीनं 12 धावा कुठल्यात, तर कुणालची फटकेबाजी 7 धावांची, तर सूरज दुधकरला जीवनदान मिळालं आणि त्यानं 27 धावा कुठल्यात. गोलंदाजीमध्ये अतुलचा आलेल्या 2 षटक, 21 धावा, 2 गडी बाद. प्रमोदनं 1 षटक, 14 धावा, 1 गडी बाद. साहिलनं 1 षटक फेकलं, 12 धावा, 0 गडी बाद. आणि ओमकारचं षटक मागणं ठरलं, जे 10 चेंडूंचं राहिलं, 18 धावा दिल्यात त्यानं. एकूण धावा, फॉलिंग विकेट पहिला 4 वरती, दुसरा 18 वरती, तिसरा 30 वरती. 67 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. बघायचं इथलं संघ किती चांगली कामगिरी करणार. या जगदीश. थँक्यू सो मच सर. काही चला दोन्ही टीमचे कॅप्टन टाससाठी या टीम नेवालीपाडा आणि सापाट संघ, दोन्ही टीमचे कॅप्टन. सापाट टीम लवकर या, आपण टास करू. तत्पूर्वी काही सन्मान आहेत, आपण सन्मान करतो. या ठिकाणी भाऊ वारिंगे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. भाऊ वारिंगे या हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचे व्यक्तिमत्व आपल्याला पाहा मिळतो, त्यांचा आपण सदिच्छा सन्मान या मंचावरती करतोय. त्याचबरोबर जयजी टांगे आणि यशवंत वारिंगे यांना सुद्धा विनंती करेन याचे. यशवंत वारिंगे, त्याचबरोबर आकाशजी म्हात्रे हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. ज्या मान्यवरांची नाव घेतो त्यांनी या आपण, कारण आज वेळ आमच्याकडे सुद्धा कमी आहे, त्यामुळे तुम्हाला सातत्याने सुदामजी सानप आपण सुद्धा याचे. सन्माननीय सुदामजी सानप आपण या, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुदामजी सानप येत आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करू. त्याच्यानंतर टॉस करूया लगेच. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित होत आहेत. काही सन्मान असतील ते आपण उर्वरित नंतर घेऊया. आणि टॉससाठी या ठिकाणी रमेशजी शेलरांना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. रमेश दादा आपण या, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करतो नाणेफेकी. सामना असेल जय हनुमान नेवालीपाडा विपक्ष दिशा 11 सापाट संघ. 66 अधिक दादा आपण या. वसर संघ 66 धावा झाल्यात. 66. चला टॉस या ठिकाणी करतोय आपण रमेशजी शेलार साहेबांच्या शुभ हस्ते. टॉस झाला, हेड आलाय. नाणेफेकी जिंकले जय हनुमान नेवालीपाडा संघ. फक्त निर्णय सांगायचा रोशन. क्षेत्ररक्षण. बस धन्यवाद. या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी मी खेळाडूंचं मी अभिनंदन करेल, या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा विशेष आभार. आणि लगेच मॅचकडे देखील वळणार होतो आपण. एक सन्मान असेल, बालूबटजी आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत, झालेला आहे सन्मान. आणि रमेशजी शेलार देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये समीर दादांच्या शुभ हस्ते.
आणि केतनजी शेलार देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. केतन दादांना विनंती करतो आपण या, आपला देखील विशेष सन्मान आम्ही करतोय. केतन दादा आपण या. उपसरपंच आहे त्या ठिकाणी केतन दादा शेलार आयवा कॅशसाठी त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज देखील आहे. प्रेक्षक वर्गांसाठी सुवर्ण संधी आहे. षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपये असतील रमेशजी शेलार यांच्याकडनं आणि चौकार हॅट्रिकसाठी 2000 रुपये असतील ते. परंतु या ठिकाणी बॅटिंग झाली आणि आता या ठिकाणी गोलंदाजी करायची. आता कदाचित हॅट्रिकसाठी हे पारितोषिक असेल, विकेट हॅट्रिकसाठी. या दरम्यान या ठिकाणी आमचे बिंदाजी सिसवे यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. केतन दादा आपण या. आणि ज्ञानेश्वर वायले देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. ज्ञानेश्वर दादा वायले देखील उपस्थित होत आहेत. दिशा 11 सापाट संघ त्यांनी या ठिकाणी पुरस्कृत केला या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय. सोनू झालं असेल तर सांगा. चला 70 धावांचा लक्ष्याचा Yes, पाठलाग sir. करायचा है. सुरू करायचं आपण. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया सोनू. चलेंगे फिर एक बार मैदान के ऊपर. 70 का लक्ष्य बीच मैदान के 69 रन बनाकर 70 का लक्ष्य नितलस टीम के सामने. नितलस टीम ने कई गलतियों को दोहराया मैदान के ऊपर. हमारे परम मित्र बिंदा शिसवे, इनका भी आगमन हो चुका है. स्वागत है बिंदा जी शिसवे आपका भी इस श्रृंखला में. एक बहुत बड़े क्रिकेट के चाहते हैं और बहुत बड़े क्रिकेट से आयोजकर्ता भी, उनका स्वागत करेंगे हम. 70 का लक्ष्य इस मैदान के ऊपर काफी बड़ा मुकाबला होने जा रहा है. 69 रन बने यहाँ पर 3 मिनटों के निशान के ऊपर. 70 का लक्ष्य का पीछा करना है नितलस टीम को. 5 ओव्हर का मुकाबला. 1 मिनिट पंच. टार्गेट सिद्धार्थ एकदाच सांगा. 69 चेस करायचे आहेत. येस सर फक्त 1 मिनिट सर. MM वायले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. युट्यूबर आहेत आणि त्यांचा या ठिकाणी आपण विशेष सन्मान करतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये. पप्पू वायले देखील असतील. पप्पू वायले यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आणि बोलतो आम्ही लगेच मच्छिंद्र सरांकडे. येस थँक्यू. यस टारगेट इज 69. 69 रन बनाने आपको. इस बात पर गौर करना. 68 रन होने. 69 का टारगेट मैदान के ऊपर. 69 टू विन. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत करना चाहेंगे. दोपहर के बज चुके यहाँ पर ठीक 12:59 और काफी शानदार माहौल के साथ ये प्रतियोगिता आगे बढ़ती हुई. स्क्रीन के ऊपर हमारे समीर दादा जिनको दिखाया जा रहा है, जिनका कल जन्मदिन था. जन्मदिन के शुभ अवसर पर वायले आता झाले फायनल. 68 टार्गेट. 68 धाबा झाले. 69 हिट टार्गेट. 69चं टार्गेट आहे. आता मराठीत पण सांगितलं, इंग्लिशमध्ये पण सांगितलं, हिंदीमध्ये पण सांगितलं. चला आता सुरू करा आपण. पहिल्या ओव्हरला 4, दुसऱ्या ओव्हरला 8, 2 चौकार आले होते. दुसऱ्या ओव्हरला 14, तिसऱ्या ओव्हरला 13, नंतर चौथ्या ओव्हरला 12 आणि शेवटच्या ओव्हरला 21. चला आता क्लियर. 69चं टारगेट है. 69 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर. गेंदबाज तैयार. बिल्कुल पहले गेंद बढ़िया शॉट और यही चाहिए नितलस टीम को. पारी की पहली गेंद के ऊपर पहला छक्का. उनहत्तर का लक्ष्य. पहले गेंद पर छक्का. जिस तरह से नितलस टीम ने गलतियां की, उस गलतियों को दोहराया था उन्होंने फील्डिंग के जरिए, लेकिन ये उनका स्तर यहाँ पर बल्लेबाज का आगे बढ़ता हुआ. पहले गेंद पर बढ़िया हिट लगाते हुए और हैरी का बिल्कुल अलग अंदाज था, नटकर अंदाज था. उन्होंने बताया कि 6 रन है और यही शुरुआत कर रही है पावर प्ले के 2 ओवर में. हवा का रुख काफी बड़ा है, काफी तेज हवा बह रही है, हमारे बदन को छू रही है और इससे में यहाँ पर छक्के का इशारा किया बल्लेबाज की ओर से. बहुत ही बड़ा हिट. राहुल काटे जो टीम की रीढ़ की हड्डी है, एक बड़ी खिलाड़ी है राहुल काटे. बहुत बड़ा नाम है क्रिकेट की दुनिया का और नितलस टीम की पहचान भी है. सदियों से क्रिकेट की सल्तनत पर राज किया इस खिलाड़ी ने. वही खिलाड़ी पर 6 रन के साथ पारी का आगाज करते हुए 59 में जरूर खेला, लेकिन किस्मत ने साथ दिया. गेंद निकल चुकी है. फाइनल के रीजन को चीरती हुई, हरिघास के गालिन को चीरती हुई, आग लगाती हुई सीधा 4 रन. यानी कि अंदाज था पहले गेंद पर छक्का, उसके बाद किस्मत का चौका मिला. टीम का स्कोर यहाँ पर बनता हुआ 10 रन. सही जवाब दिया यहाँ पर नितलस टीम के सामने. जब वसा टीम खेली थी उनका पहले ओवर में स्कोर था 8 रन, जबकि 2 चौके लगे थे, एक भी सिंगल डबल नहीं था. और इसके बाद जो कड़ा जवाब दिया और इसी जवाब की उम्मीद थी नितलस टीम के कप्तान को. और उसी अंदाज में राहुल काटे की पहचान है. अपना परिचय दिया उन्होंने कि वो कितने खूंखार बल्लेबाज हैं. शुरुआत किया
चौके छक्के के साथ बढ़िया शॉट, लेकिन मिस टाइम कर बैठे खिलाड़ी। वहां पर पहुंचे थे लेकिन थोड़ी से पीछे आना पसंद किया विकी ने। वहां पर 2 रन जरूर मिलेंगे और 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। राहुल ने जितने भी रन अब तक बनाए उतने ऑन साइड में बनाए। पहला छक्का लॉन्ग ऑन के ऊपर से, उसके बाद फाइनल के रीजन में चौका लगाया और ये स्कोर ऑफ द विकेट कहना कि जितने भी रन बने 3 गेंदों में वो बने यहाँ पर ऑन साइड में। 12 रन बना चुके हैं। एक बड़े लक्ष्य का पीछा करते 69 रन बनाने, जिस लक्ष्य का पीछा करे नीतलस टीम। वसा टीम अच्छी गेंदबाज करने का प्रयास किया, डिफेंसिव स्ट्रोक को खेला पर अपने आप को बचाते हुए विकेट के बिल्कुल सीध में फेंकी हुई गेंद थी, लेकिन अपने आप को बचाते हुए रक्षा तंत्र से गेंद को खेल दिया और रन बना लिया। 1 रन पूरे 4 गेंदों का इस्तेमाल करने के बाद राहुल कटे ने 4 शॉट खेले ऑन साइड में, उनके बदौलत 13 रन बनाए। अब मौका मिलेगा साहिल को। साहिल दरे सेकंड पर आते हुए सूरज दूधकर जिन्होंने 27 रन की तूफानी पारी खेली। स्टेट ड्राइव खिलाड़ी वहां पर मौजूद है मिड ऑन और मिड ऑफ के बीच में, बिल्कुल स्क्रीन के सामने उनको रखा गया, तैनात किया गया है और डॉट गेंद की समाप्ति। जैसे गेंद डॉट हुई, राहुल ने कुछ तो बताया पर सुझाव दिया बल्लेबाज को, क्योंकि डॉट गेंद हमारे टीम के लिए खतरे से खाली नहीं हो सकती, ये बताया उन्होंने। सूरज दुधकर प्रयास कर रहे, जी जान मेहनत कर रहे, सबको दाव पर लगा कर गेंदबाज कर रहे। हर कोशिश उनकी कामयाब तो नहीं हुई है, लेकिन ये कोशिश उनकी कामयाब हुई है। अंतिम गेंद पावर प्ले पहले ओवर की, ऑन साइड में जरूर खेला हवा में गेंद, लेकिन ऑन साइड में खेलना चाहते थे गेंद गली के रीजन में, लेकिन ऊंचाई ज्यादा गई, बाल बचे और दूसरे के लिए पलटे। जो गलतियां वसा टीम कर रही है वो गलतियां नीतलस टीम ने की थी। और हैरी का अंदाज क्या है, और ये हैरी बता रहे कि कैच किस प्रकार छूटा। क्या बात है, हैरी की ये भी जिम्मेदारी बढ़ चुकी है। ओवर का हुआ समापन, उन्होंने कहा कि क्या छूटा। 1 ओवर का खेल समाप्त हुआ और टीम का स्कोर है 15 रन। बहुत ही कड़ा जवाब दिया, जबकि वसा टीम का पहले ओवर में स्कोर था 8 रन, उसके जवाब में 15 रन बनाए, यानी कि 7 कदम आगे निकल चुकी नीतलास टीम। तो देखना वसा टीम कितनी कोशिश करेंगे इन बल्लेबाज को रुकाने में। राहुल काटे 13 पर खेलते हुए, साहिल 2 पर खेलते हुए और दोनों के बीच में 15 की साझेदारी बनती हुई। कदम कदम बढ़ाए जाए, रनों की रफ्तार बढ़ाई जाए, अपने टीम की स्थिति अच्छी किया जाए। कल के रन यहाँ पर टोटल रन बने थे कल 790 और कल टोटल 65.2 ओवर फेंके गए। 66 विकेटें गिरी कल, 56 चौके लगे और 63 छक्के लगे, यानी कि छक्के ज्यादा लगे कल। आज देखना क्या किस प्रकार होगी बल्लेबाजी और गेंदबाजी। सभी दर्शकों का इस श्रृंखला में फिर एक बार हम स्वागत करना चाहते हैं। बुलेट ट्रॉफी, जिस ट्रॉफी की पहचान यहाँ पर, और हमारे समीर दादा जिनके माध्यम से यह प्रतियोगिता फल फूल रही है, बहुत ही शानदार प्रतियोगिता। चलो वसा टीम से अनुरोध है, आज अंतिम दिन है, समय ज्यादा नहीं लेना आपको, शॉर्ट में टीम मीटिंग करनी है, रणनीति योजनाएं बनानी है आपको, लेकिन शॉर्ट मीटिंग में समय काफी कम है। आज हैरी भी एंटरटेनमेंट कर रहे हैं, कई सारे मेहमान मंच पर आए, उनका सम्मान करना भी बाकी रहता है। तो गुजारिश है सभी कप्तान से कि सही समय पर सही वक्त पर मुकाबले को आगाज करें और उसका खात्मा भी करें। फील्डिंग में तब्दीली चाहते हैं रवि बाले, जो विकेट कीपर बतौर अपनी जिम्मेदारी को निभाते हुए। अहमद बरी उनकी जिम्मेदारी, काफी बढ़िया खेल रहा उनका, अब गेंदबाज में तब्दीली होती हुई। चलो वसा टीम प्लीज दरखास्त है आपसे, ज्यादा समय नहीं लेना आपको, एक मैच का रिदम होता है, उस रिदम को बरकरार रखना है, ज्यादा समय व्यतीत न करें, शॉर्ट टर्म मीटिंग करें, अपनी योजना बनाएं और उस योजना पर अमल करने का प्रयास करें। गेंदबाज कुणाल आते हुए, कुणाल गढ़ के आते हुए, स्वागत किया कुणाल का, पहले गेंद पर फास्ट स्ट्रोक, लॉन्ग ऑफ के ऊपर से तान दिया, राहुल को रुकाना, यानी कि पैरे, यानी कि नंगे पैर अंगारों पर चलना, गेंद सीधा 6 रन। चषकाचा संत तोरवे आहे सहकारी, दीपक मानेरकर या मित्रांनी केली तयारी या चषकाची। शुक्रिया टीम। पहले गेंद पर राहुल ने छक्का लगाया था सूरज दुधकर के गेंदबाज के ऊपर, और कुणाल का भी स्वागत किया उन्होंने छक्के के सहायता से, और वही क्षेत्र उन्होंने अभी चुना लॉन्ग ऑन के ऊपर से, और वही क्षेत्र पर छक्का लगाते हुए उसी क्षेत्र में जो कि उनका काफी फेवरेट जोन है और काफी स्ट्रांग जोन है। अब रवि वायले की चिंताएं बढ़ रही है, क्योंकि राहुल को रुकाना उनके लिए इतना आसान नहीं है। टीम का स्कोर आगे बढ़ता है 21 बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। बहुत ही शानदार क्रिकेट, 7 गेंदों में 21 रन बना चुकी है। चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन प्लेस करना चाहते थे, लेकिन अंदर आती हुई गेंद टप्पा खाने के बाद गेंद ने काटा बदला था, बाहर की तरफ निकल रही थी, पहले लगा कि अंदर जाएगी, लेकिन गेंद बाहर की तरफ निकलती हुई और प्लेसमेंट करना चाहती इस गेंद को। काफी शानदार गेंदबाजी वापसी की कुणाल ने, अच्छी गेंदबाजी करते हुए वापसी की छक्के के बाद उनकी वापसी। ये देखिए एक और शानदार गेंदबाजी, राहुल काटे जैसे नामी बल्लेबाज को रुकाना, जो सेट बल्लेबाज है, जिन्होंने हर गेंदबाज के पहले गेंद के ऊपर, बाबू आवाज नको रे इथे, बाबू आवाज नको ना दादा प्लीज, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज नको प्लीज। 21 रन टीम का स्कोर,
राउंड विकेट। वो रिवर्स खेलना चाहते थे, लगातार 3 गेंद की डॉट गेंद की समाप्ति। इससे बड़ी उपलब्धि क्या हो सकती है कुणाल के लिए? कुणाल दरे जो अच्छे गेंदबाज माने जाते हैं, कुणाल गढ़गे अच्छे गेंदबाज माने जाते हैं, अब स्विच हिट करना चाहते थे, लगातार 3 गेंदे डॉट फेंकी यहाँ पर। अब रवि वाले के चेहरे पर हल्की सी मुस्कान यहाँ पर नजर आ रही है, जो नूर उनके चेहरे पर नजर आ रहा है, और यही बता रहे कि यही करना है आपको, राहुल कट्टे को रुकाना है, राहुल कट्टे को डॉट गेंद फेंकना है, इसे डोमिनेट करना है, इसे बड़े शॉट से दूर रखना है, ताकि आगे का सफर हमारा आसान बने। और ये योजनाएं बनाते हुए 21 के ऊपर बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर, लेकिन राहुल काटे को रुकाना इतना आसान भी तो नहीं है। लॉन्ग ऑन के ऊपर से खेल दिया, काफी अच्छी कोशिश वहां पर, लेकिन कोशिश नाकाम, लगेंगे 6 रन। देसाई स्वागत करतो आज आलेल्या या पाहुण्यांचा, अंबरा शहरात चर्चा मोठी, मालिका वीरा हे बुलेट गाडी। नितलस के मैदान के ऊपर टेम्बेवली जैसे बड़े टीम को शिकस्त देने के बाद नितलस टीम ने पीछे मुड़कर नहीं देखा है, और ये नितलस का जलवा मैदान के ऊपर। राहुल काटे अच्छे बल्लेबाज करते हुए, लगातार शानदार बल्लेबाजी होती हुई 25 के ऊपर यहाँ पर पहुंचता हुआ उनका स्कोर। राहुल काटे को रुकाना यानी कि यहाँ पर रेगिस्तान में पानी की बूंद ढूंढने के बराबर है, क्योंकि जिस प्रकार से बल्लेबाजी हो रही है, जिस तरह से अटैकिंग बल्लेबाज कर रहे हैं, उन बल्लेबाज को रुकाना इतना आसान भी तो नहीं है। अच्छी गेंद, पैरों तले गेंद थी, लेकिन बल्लेबाज आगे निकल चुके थे, लेकिन धोखा था राहुल काटे की तरफ। और यही बता रहे कि कुणाल आपको हिट करना चाहिए था विकेट कीपर एंड के ऊपर, लेकिन खिलाड़ी ने कहा कि राहुल का विकेट हमारे मायने रखता है, जबकि साहिल का विकेट इतना मायने रखता। और यहां पर होगा ओवर का समापन। 28 रन 2 ओवर का खेल समाप्त हुआ बिना किसी विकेट के नुकसान पर। आला यो पालेगावाला तो कशाच कम नाही रे, तो कशाच कम नाही रे, आमच्या पंढरी वारी ये दादांच्या या नावात दम आहे रे, आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे, आमच्या पंढरी वारी ये दादांच्या या नावात दम आहे रे, आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे। 28 रन यहाँ पर बन चुके, काफी शानदार माहौल रहा। पहले ओवर में 8 रन मिले थे, जबकि बल्लेबाज की थी वसा टीम ने, उसके बाद दूसरे ओवर में 12 मिले थे, यानी कि 2 ओवर में 20 रन बनाए थे उन्हें पावर प्ले ओवर में, लेकिन नितलस टीम ने 28 रन बनाए, यानी कि मुकाबला काफी बड़ा होता नजर आ रहा है। बची हुई 18 गेंदें और जीत के लिए 41 रन की आवश्यकता, यानी कि 18 और 41 के बीच का यह फासला अब राहुल मैदान के ऊपर है। राहुल ने 26 रन बनाए, और राहुल काटे की लाजवाब बल्लेबाजी मैदान के 4 रन बनाते हुए, लेकिन राहुल को किस प्रकार रुकाना है, ये चुनौती वसा टीम के सामने। अब फील्ड में तब्दील कर चुके हैं, क्योंकि जो पावर प्ले की तब्दीश थी, पावर प्ले की जो बंदिश थी, खुल चुकी है। अब 5 खिलाड़ी सीमा रेखा के पर पहरेदारी करेंगे। गेंदबाज सूरज दुधकर आते हुए, जिन्हें पहले ओवर में रन काफी दिए थे, वही सूरज दुधकर जिन्हें 27 रन भी बनाए थे। अच्छी गेंद, फुल रन डिलीवरी, बल्लेबाज के राहुल काटे का फुटवर्क का किसी भी तरह इस्तेमाल नहीं है, और डॉट गेंद की समाप्ति बता रही है कि राहुल को रुकाया गया है मैदान के ऊपर। राहुल के कदम जितने चलेंगे, उतना बल्ला चलेगा, उतने रन बरसेंगे नितलस टीम के लिए, और सरदर्द बनेंगे गावदी वसा टीम के लिए। अच्छा मुकाबला, बड़े दर्शक बड़े पैमाने पर। एक और बढ़िया शॉट, क्लास यहाँ पर ड्राइव दिखाते हुए, ऑन ड्राइव ऑफ ड्राइव करते हुए, लगा पर बैकअप मिलेगा, तब तक समय था बल्लेबाज के पास 1 रन पूरा करने का। साहिल ने अब तक कुछ नहीं किया है। साहिल ने क्या किया है? साहिल ने सिंगल निकालकर राहुल को मौका दिया है, क्योंकि साहिल भी अच्छे बल्लेबाज है, लेकिन साहिल जानते हैं इस वक्त राहुल को ज्यादा मौका देना अपने टीम के लिए सही साबित हो सकता है। और ये सही सोच है, सही योजना है, और सही रणनीति के साथ दोनों टीमें आगे बढ़ती हुई, दोनों बल्लेबाज आपस में तालमेल बनाते आगे बढ़ती हुई। 29 रन टीम का स्कोर। अनुशासित गेंदबाजी अब तक वसा टीम के, एक भी वाइड नहीं है, एक भी नो और गेंदबाज नहीं है, यानी कि अनुशासित गेंदबाजी। अभी भी अनुशासित गेंदबाज का मैंने जिक्र किया, वाइड यॉर्कर, और यहाँ पर डॉट की समाप्ति। सूरज दुधकर उसमें माहिर है, और एक काफी अच्छे खिलाड़ी है, तजुर्बा उनके पास कूट कूट कर भरा है, वो तजुर्बे के आधार पर गेंदबाज कर रहे हैं, और बल्लेबाज को बीट किया। ये देखिए वाइड यॉर्कर, जी हाँ, टपा खाने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई गेंद। 29 के ऊपर अभी भी एक भी विकेट नहीं है। ये अच्छी गेंद, जड़ में रखी हुई गेंद थी, ड्राइव किया गेंद को स्क्रीन के सामने, खिलाड़ी जब तक उठाए गेंद को, निकल चुकी गेंद सीमा पार, 4 रन के लिए। दरम्यान पाहतोय आपण दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, आणि खरं तर कुशाल स्पोर्ट श्रीशा 11 सापाड संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय पिंट्याशेठ पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झाले। त्यांना विनंती आहे की मंचावरती या, आपण आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। त्याचबरोबर ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, वसारगावचे विश्वासदादा वायले, अर्थातच बादशाह
यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. थँक्यू सर. 33 रन मैदान के ऊपर अच्छी बल्लेबाजी और ये देखिए क्या अटैकिंग बल्लेबाज करने का प्रयास किया था, अपने आपको झोंक दिया था लेकिन दिशा खो दी. सूर्य दुत्कर ने कहा कि तीसरे अंपायर की तरफ हम जाना चाहेंगे लेकिन हैरी ने कहा कि वाइड है. उनका आत्मविश्वास काफी बढ़ा था और उन्होंने कहा वाइड गेंद है. जी हाँ वाइड है और वाइड के लिए कोई रिव्यू नहीं यहाँ पर. ये देखिए गेंद किस प्रकार थी, ऑप्शन से काफी बाहर निकली गेंद. विकेट कीपर ने गेंद को पॉप इन यहाँ पर रिटर्न किस के बाहर बैकअप दिया और हाई का सही फैसला था. कड़ी निगरानी में यहाँ पर हरी अंपायर करते हुए और उनके साथ अंपायर है राकेश कुमार, उनका भी स्वागत है. अच्छे अंपायर किरदार निभाते हैं. चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, स्लॉग हिट किया गेंद को, उसके बाद विकेट बिल्कुल अंपायर के सीध में और यहाँ पर पा गए. पहला विकेट साइड को लौटना पड़ेगा. 6 रन का योगदान दिया और साहिल ने राहुल का 20 सफर में साथ छोड़ दिया. तो फेविकॉल लगाया था हाथ में, इसके लिए कैच को लपक लिया उन्होंने और 34 के ऊपर 1 विकेट मैदान के ऊपर. अब जाते हुए अतुल, एक अच्छे गेंदबाज है अतुल काटे, अब राहुल का साथी बने जा रहे हैं. साहिल ने अच्छा योगदान दिया, 6 रन बनाए लेकिन अभी भी एक गेंद शेष है जो कि सूर्य दुत्कर के कोटे का ये दूसरा ओवर चलता हुआ अब उनका कोटा समाप्त किया जाएगा और आने वाले 2 ओवर में फ्रेश तरोताजा नए गेंदबाज का इस्तेमाल करना होगा. 13 गेंदे, अब 35 की आवश्यकता. मुकाबले में अभी भी दम कम है, अभी भी उफान पर चलता मुकाबला. अच्छी वापसी सूर्य दुत्कर की, बहुत ही अच्छी गेंदबाजी, कोई मौका नहीं बल्लेबाज के पास और यहाँ पर गेंद को निचले समय डाउन द लाइन किया और ओवर का वह समापन. 12 गेंदे और जीत के लिए 35 रन की दरकार. गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोई नुरी हिरा यो चमकून आला, अरे कोई नुरी हिरा यो चमकून आला. पाले गावाची शान आहे रे, रायगड ठाण्याची शान आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे, आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या पंढरी वारी थँक्यू सो मच. आज दरम्यान मान्यवरांचं आगमन होते आमचे जांभिलीचे नक्कीच बंटी पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगे चषकामध्ये सर्व पाहुण्यावरांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असेल. रामदासजी शिंगवे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. आणि जातो आम्ही लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये. येस मॅक्स सर. यो पाले गावाला तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे, आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे, आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. इस ओवर में मैच 6 रन मिले और इससे मुकाबले का रुख बदल दिया. 12 गेंदे, अब 35 की आवश्यकता है. अभी भी मुकाबला काफी उफान पर है. सूर्य दुत्कर का ये ओवर काफी शानदार रहा बसा टीम के लिए. मैच 6 रन दिए उन्होंने इस ओवर में. पहले ओवर में 15 रन, दूसरे ओवर में 12 रन और इस ओवर में 6 रन, यानी कि मुकाबला अब करवट बदल चुका है. लेकिन राहुल काटे अभी भी इस मुकाबले में दुआ बनकर खड़ा है. देखना नितलेस टीम यहाँ से आगे बढ़ेगी या फिर वसा टीम जीत का जश्न मना पाएगी. कौन सी टीम जीत का परचम लहराकर इस मुकाबले में आगे कदम बढ़ाएगी. हमारे बंटी, इनका भी आगमन हो चुका है. वेलकम बंटी, स्वागत है आपका भी. जीत के लिए समीकरण बनेगा 12 गेंदे 35. बिंदास ईश्वर और बंटी की जोड़ी A1 जोड़ी मानी जाती है क्षेत्र की. अब दोनों का स्वागत है. 12 गेंदे 35, 69 का लक्ष्य का पीछा करती वसा टीम मैदान के ऊपर सबको दाव पर लगा रही है क्योंकि स्थानीय टीम है और यहाँ की स्थानीय टीम होने के कारण काफी सपोर्ट है दर्शकों का. देखना कौन जीतेगा मैदान के ऊपर. का शुरुआत
आगाज होता क्रिश। क्रिश आते हुए गेंदबाज के लिए ऑन साइड में गेंद को मोड़ दिया। खिलाड़ी वापस जब तक गेंद को फील करे, समय था बल्लेबाज के बाद दूसरे की चेष्टा, और यहाँ पर अंपायर के उंगली आसमान को दिखाती हुई। जी हाँ, आसमान साफ सुथरा, बारिश की संभावना नहीं है, लेकिन विकेट की जरूर संभावना। दूसरे रन के लिए पलटे दे, एक और विकेट का नुकसान। अब जीत के लिए 11 गेंदें और 34 होने की दरकार। राहुल जब तक मैदान के ऊपर है तब तक रवि वायले ठंडी सांस नहीं ले सकते, क्योंकि राहुल ने जो बल्लेबाज की है 12 गेंदों में 27 रन बनाए, हर गेंद के ऊपर टूट पड़े हर गेंदबाज के ऊपर। लेकिन सूर्य दुत्कर भी तारीफ करूंगा, क्योंकि सूर्य दुत्कर ने तीसरे ओवर में जो अपने टीम के लिए वापसी दी है, जो करवट दी मुकाबले को, वो भी तो काबिल तारीफ है, क्योंकि 6 रन दिए उन्होंने महज इससे पहले, और उसी से वहां से ही मुकाबले का उन्होंने वापसी करने का प्रयास किया मुकाबले के अंदर। देखना अभी भी मुकाबला जारी है, 11 गेंदें 34 होने की आवश्यकता। राहुल काटे कितनी लंबी पारी और खेल पाएंगे? क्या राहुल काटे अपने 50 रन पूरे कर पाएंगे? क्योंकि 28 रन तो बनाए उन्होंने, अभी भी दूर है 22 रन से, लेकिन क्या मुकाबले में फासला जो 11-34 का है, क्या उसे पूरा कर पाएगी? वसा टीम पिछले साल हारने के बाद काफी मायूस हुई थी, लेकिन क्या इस मौके को उठाएंगे? ये भी एक बड़ी बात बन सकती है। हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, बड़ा विकेट मैदान से बाहर। जी हाँ, जिस राहुल की हमने चर्चा की थी, आखिरकार शिकार मिल चुका है, और जिस शेर के लिए जाल बिछा था, वो शेर जाल में फंस चुका है। लंबी पारी का समापन हुआ, शानदार पारी यहाँ पर राहुल के लिए एक बार जोरदार तालियां दोस्तों। 28 रन की धुआंधार पारी, क्या लाजवाब पारी रहे उनकी, लेकिन वेल फिनिशर है, मैच को वेल फिनिश न कर पाए। अब समीकरण बनेगा, सूर्य दुत्कर में तारीफ करूंगा, सूर्य दुत्कर का छोड़ा हुआ कैच, उसके बाद की उन्होंने 27 रन की धुआंधार बल्लेबाजी, और इसके बाद गेंदबाजी में उन्होंने पिछले ओवर में 6 रन दिए, और सूर्य दुत्कर ने इस मुकाबले को अपने आगोश में करने का प्रयास किया, जो कि वसा टीम के लिए एक बहुत बड़ा योगदान साबित हुआ है उनके बदौलत। लेकिन राहुल काटे के आउट होने के बाद क्या नितलस टीम यहाँ पर आगे बढ़ पाएगी या फिर नहीं? क्रिश की भी तारीफ करेंगे, क्रिश ने भी अच्छी गेंदबाज की, विकेट चटका उन्होंने, एक सबसे बड़ा विकेट, जो राहुल सरदर्द था उनके लिए, उस सरदर्द को मिटाया उन्होंने। अब इस मुकाबले में इतना मजा है या नहीं है? जी हाँ, मिड विकेट के ऊपर से और पिच गए सीमा पार, 6 रन। ऐसन की आवश्यकता है, लेकिन जिस तरह से बल्लेबाज प्रतीश मैदान पर गए, आंधी तूफान के साथ मैदान पर गए, और जाते गेंद के ऊपर प्रहारी बल्लेबाज की और पिच गेंद की गलती की गेंदबाज ने, और इसके ऊपर प्रहारी बल्लेबाजी। अब 6-9 गेंदे 28 रन की आवश्यकता। भले राहुल आउट हुए तो क्या हुआ, हम भी इस मुकाबले को जीत सकते। प्रतीक ने यहाँ पर अपना परिचय दिया और अपनी बिल्कुल जोहर दिखाते हुए, तेवर दिखाते हुए सीधा 6 रन की मोहर लगाई। अभी भी मुकाबले में दम कम है, 9 गेंदे 28 रन की दरकार। राउंड विकेट ऑन साइड में हुआ शॉट, खब जबरदस्त कलाई के जरिए गेंद को मोड़ दिया, गेंद सीमा पार, एक और शानदार चौका। जैसे गए, जैसे राहुल काटे के पारी का अंत हुआ, उसके बाद प्रतीक ने मैदान के ऊपर अपनी जिम्मेदारी को संभाला। अब समीकरण बनेगा, बची हुई गेंदें 8 और 24 रन की आवश्यकता। आने वाली 2 गेंदें काफी मायने रखेगी इस मुकाबले के जीत और हार के लिए। यदि आने वाली अंतिम 2 गेंद के ऊपर एक आध बड़ा हिट आएगा, अगर 20 के अंदर रन रहेंगे अंतिम ओवर में, तो मुकाबले का रुख काफी बड़ा होगा, क्योंकि इसी मैदान के ऊपर कल राहुल के सामने कानपुर टीम ने 21 रन रखे थे अंतिम ओवर में, और राहुल ने 4 छक्के लगाकर मुकाबले का रुख बदल दिया था। यानी कि इस मैदान पर
पर रन बनते हैं, बनाने वाला चाहिए। 8 गेंदे 24 रन। जिस गेंदबाज ने राहुल काटे का विकेट चटकाया क्रिश ने, क्या क्रिश अब प्रतीक का विकेट भी चटकाएंगे या फिर प्रतीक अपने पारी को यूं ही अंजाम दे पाएंगे? लाजवाब मुकाबला, शानदार दर्शक, शानदार मुकाबला, दोपहर के सत्र में ठंडे माहौल में चलता हुआ एक बहुत गर्माहट लाने वाला ये बड़ा मुकाबला। मजा आ रहा है खेल का। 8 गेंदे 24 रन की आवश्यकता। एक और बढ़िया हिट, लेकिन इस बार फ्लो काफी कम किया था। खिलाड़ी वहां पर मौजूद पाए गए, वहां पर विकी मात्रे गेंद के नीचे एक और विकेट। प्रतीक के पारी बा खात्मा होता हुआ। 7 गेंदे 24 की आवश्यकता। चौबीस रन की आवश्यकता, 24 रन की आवश्यकता। कृष्ण ने फिर एक बार कारनामा किया। कृष्ण ने बड़े विकेट प्राप्त किए। प्रतीक ने अच्छा प्रयास किया, 3 गेंदों में ताबड़तोड़ बल्लेबाज की, उन्हें 10 रन बनाए, लेकिन जो फ्लो था उन्होंने कम किया और कम होने के कारण, फ्लो कम होने के कारण आसान सा कैच को लपक लिया वहां पर। अब 7 गेंदे, अब 24 की आवश्यकता। आने वाले अंतिम गेंद, इसके ऊपर छक्का आएगा तो मैच का रुख खूब अलग होगा। यदि डॉट गेंद आएगी तो यहाँ पर वसा टीम आगे बढ़ पाएगी, क्योंकि 7 गेंदे 24 रन की आवश्यकता। नए बल्लेबाज नए पायदान के ऊपर, छठे नंबर विकास पाव से छठे नंबर के पायदान पर। और ये गेंद इतनी अच्छी गेंद थी, लेकिन गेंद को यहां पर कुछ नहीं कर पाए, ज्यादा बड़े शॉट में तब्दील नहीं कर पाए। नतीजा 1 ही रन मिलेगा और इसी के साथ एक सफलतापूर्वक ओवर का समापन। आप समीकरण बनेगा बची हुई गेंदें 6 और 23 रन की आवश्यकता। नियमों के मुताबिक इस श्रृंखला में कंपलसरी चेसिंग करना है, यानी कि रन आपको कंपलसरी चेस करने होंगे, यानी कि 23 रन की आवश्यकता। यस डीज है। थैंक यू, बहुत बहुत शुक्रिया। डीजे का भी अहम किरदार रहता है श्रृंखला में, इसके लिए कई दर्शक संगीत प्रेमी हैं, उनके लिए काफ़ी बड़ी धुन बजती है। 6 गेंदे 23 की आवश्यकता। मुकाबला अंतिम चौरे में वसा टीम अपने आगोश में करने का प्रयास कर रहे हैं। नीतीश टीम के राहुल ने काफ़ी अच्छी बल्लेबाज की, जहांबाज बल्लेबाज थे। उसके बाद जिगरबाज बल्लेबाज प्रतीक बने थे, लेकिन आप कौन से बल्लेबाज जिगरबाज बनेंगे ये भी देखने में। ऋषि की, क्रिश की भी हम तारीफ करेंगे। क्रिश ने बड़ी विकेट चटकाए, इसके कारण नीतीश टीम को फिर एक बार दबाव में लाकर खड़ा कर दिया। 6 गेंदे 23 की आवश्यकता। अंतिम चरण में चलता मुकाबला। मुकाबले की गरिमा चरण सीमा पर थी, लेकिन जैसे प्रतीक आउट हुए, राहुल आउट हुए, अब कम हुई, इस गरिमा को कम किया। यहाँ पर लेग बाइस का इशारा अंपायर की ओर से होता हुआ। 5 गेंदे, अब 22 की आवश्यकता। हमारे साथ स्कोरर बतौर सिद्धार्थ वारिंगे हमारे साथ निभाते हुए और महेश वारिंगे हमारे साथ निभाते हुए, उनका भी स्वागत है। अच्छे स्कोरर है, आंखों में सुरमा लगाकर स्कोरिंग कर रहे हैं ताकि कोई भी यहाँ पर चूक ना हो, कोई गलती ना हो। और ये शॉर्ट पिच गेंद, ऑन साइड में गेंद को खेल दिया। खिलाड़ी के हाथ में गेंद को लपकने का प्रयास करते लेते, गेंद को बैकअप अच्छा मिला। कमेंट्री बॉक्स के सामने 2 रन दुर्गेश थे वहां पर। ये दुर्गेश ने इससे पहले कैच लपका था, अच्छा कैच लपका था। अब मुकाबले की गरिमा को कम किया। 4 गेंदे, अब 19 की आवश्यकता। मुकाबला पिछले ओवर में जब राहुल मैदान पर थे, 28 रन बनाए थे 2 ओवर में, तब चरण सीमा पर था। और जैसे ही राहुल का खात्मा हुआ, प्रतीक ने मुकाबले की गरिमा को बढ़ाया, लेकिन प्रतीक के आउट होने के बाद यहाँ पर अब गरिमा को कम किया गया। इस मुकाबले को हिट हुई गेंद शरीर से, हाइट फैक्टर ज्यादा था यहाँ पर, और मिलेगा महज 1 रन। 3 गेंदे 18 की आवश्यकता। अभी भी मौका है, 3 गेंदे और 3 छक्के लगाने की आवश्यकता है। यदि 3 गेंद में 3 छक्के लगेंगे तो ही यहाँ पर नीतलस टीम आगे बढ़ेगी, नहीं तो यहाँ से उनको अलविदा करना पड़ेगा। वसा टीम पिछले साल मुकाबला हारी थी, उसके बाद 365 दिन फिर एक बार उम्मीद जिंदा की है व्हाइट कैच अंपायर की ओर से। अभी भी मौका मिल सकता है। 3 गेंदे 17 की आवश्यकता। हालांकि विकेट जो मिट्टी और गोबर से बनाई है, 18 की आवश्यकता माफ कीजिए।
विकेट जो मिट्टी और गोबर से बनाए वहां पर गेंदें स्कीट हो रही है, जिसके कारण रफ्तार के गेंदबाजों को गेंद स्कीट करने में बड़ी आसानी यहां पर प्राप्त हो रही है। और एक और बड़ा हिट, जी हां, उम्मीद कायम है, हर उम्मीद के ऊपर दुनिया टिकी है। 6 रन। वसा टीम आपके अंपायर हमारे बगल में बैठे 12वें खिलाड़ी बनकर, तो 3 स्कोरर यहाँ पर बार बार यहाँ पर आने का प्रयास न करें, बड़ी प्रतियोगिता है, नहीं तो आपका दंडित किया जाएगा आप, क्योंकि आपके 12वें खिलाड़ी अंपायर हमारे साथ है। 3 स्कोरर यहाँ पर है, अगर आपने अभी वो ऑब्जेक्शन लिया तो दंडित किया जाएगा 1 रन से 2 रन से, फिर क्योंकि बड़ी श्रृंखला आप खेल रहे हैं, ये नहीं चलेगा यहाँ पर, क्योंकि आप अनुशासित टीम है आपकी वसा टीम, क्योंकि आपको हमेशा अच्छा पुरस्कार दिया गया है अच्छी टीम बोलकर। अब वहाँ पर बार बार ऑब्जेक्शन नहीं ले सकते। 2 गेंदे 12 की आवश्यकता। चलो अभी भी मुकाबले में जान है, यदि यहाँ से छक्का आएगा तो यहाँ से ये टीम आगे बढ़ सकती है। अगर रोमांच आना है, अगर इस मुकाबले को बहुत ही बड़ा बनाना है, इतिहास के पन्नों पर दास्तान लिखनी है, तो इस आने वाले गेंद के ऊपर यदि छक्का आएगा तो मुकाबले का रुख काफी बदल जाएगा, मजा आएगा। तूफानी बल्लेबाजी, गेंदबाज तैयार, लेकिन थोड़ी सी हड़बड़ाहट में है। हैरी ने कहा कि डेड बॉल है, लेकिन 2 गेंदे 12 की आवश्यकता। खौफनाक मुकाबला अभी भी खौफ है मैदान के ऊपर, क्योंकि विकास ने छक्का लगाया, तो विकास पाव से यदि एक और छक्का लगाएंगे तो मुकाबले का रुख बदल सकता है। 2 गेंदे 12 की आवश्यकता। शानदार मुकाबला। नहीं, आप जाकर ठंडी सांस ली वसा टीम ने, आप जाकर वसा टीम ने ठंडी सांस ली। उनके दर्शक अब रिलैक्स हो चुके हैं, गहरी सांस ली, क्योंकि सांस अटक चुकी थी। शानदार मुकाबला हुआ। अब 1 गेंद 12 की आवश्यकता। अभी भी उम्मीद कायम है, यदि आने वाली गेंद बीमार होगी उसके बाद छक्का आएगा तो भी बन सकता है मुकाबला। क्रिकेट में सब कुछ जाहिज है। और इसी के साथ वसा टीम की शानदार जीत। जी हाँ, वसा टीम ने शानदार यहाँ पर जीत आखिरकार प्राप्त की। चौका जरूर लगा, नितलस टीम थोड़ी सी हड़बड़ाहट में थी, जिसके कारण ये मुकाबला उनको छोड़ना पड़ा, लेकिन मुकाबला शानदार हुआ। मजा आया मुकाबले में, आखिरकार वसा टीम की ये शानदार जीत। मजा आया मुकाबले में। क्या मुकाबला हुआ, पूरा पैसा वसूल मुकाबला। आइए कमेंट बॉक्स में तब्दीली करना चाहेंगे। सूरज दुधकर के 27 रन और वही होंगे मैन ऑफ द मैच। सूरज दुधकर का दूसरा ओवर 6 रन दिए थे उन्होंने, और वही होंगे मैन ऑफ द मैच के हकदार। अभिनंदन अभिनंदन करत या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन केलाय गावदेवी वसा संगड, हार्डलक टीम संग्राम 11 नितलस। चला दोन्ही संघ सेकंड करा, सेकंड करून आपण मैदानाच्या बाहेर व्हायचंय। ज्ञानेश्वर दादा बायले यांच्याकडून वसार संघाला 1000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आले। वसा टीम कॅप्टन आपण देखील उपस्थित वाणी या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच सूरज दुधकर अप्रतिम खेळी या स्पर्धेमध्ये, आणि या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन टीमने देखील केलाय। तो सूरज दुधकर ठरला मॅन ऑफ द मॅच। संपूर्ण टीमसाठी 1000 रुपयाचं प्राइज हे बसा टीमसाठी ज्ञानेश्वर दादा वायले यांच्या वतीने आले। तत्पूर्वी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शुभ सन्मान करण्यात आहोत। सन्मानी आमचे बिंदास दादा शिशवे, या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। सन्मान